एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत. खासदार फोडण्यात कुठली नीतिमत्ता आली? शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. 6 फुटीर खासदारांच्या गटाला शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. शरद पवारांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं विधान. खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची कोर्टात धाव. गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना. सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. शिवाजी पार्कवर एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा देणार. जंतर मंतरवरील पोलीस कारवाईबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. सरकार सोनम वांगचुक यांना घाबरलंय. भीतीतूनच वांगचुक यांना पोलिसांकरवी उचलून नेलं. खासदार संजय राऊत यांचा घणाघात. दागिने दुप्पट करण्याचा आमिष दाखवत माजी महापौरांच्या कुटुंबाची 200 तोळे सोन्याची फसवणूक. सराफाविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या दापोलीतील सुतारवाडीजवळ डोंगराला 2 ते 4 फुटांच्या भेगा. डोंगर कोसळण्याची भीती. ग्रामस्थांचं स्थलांतर. पाहणीसाठी भूवैज्ञानिकांचं पथक गावात दाखल. राज्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. विदर्भ मराठवाड्यातही चांगल्या पावसाचा अंदाज. खरीप पिकांना जीवनदान मिळण्याची आशा. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापुरात प्रवेश. नातेपुते इथं पालखीचा मुक्काम. तर तुकोबांची पालखी इंदापूरकडे मार्गस्थ. पालखीचा मुक्काम आज सराटीमध्ये. फुटबॉलच्या महाकुंभात अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये जगज्जेतेपदासाठी लढत. मेस्सीची जादू की स्पेनचा अभेद्य बचाव ठरणार वरचढ.